हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर बघा मी अशी रेडी झालेली आहे, त्याला कुलूप लावायला लावले. तर आज रेडी होऊन तुम्ही म्हणता कुठं, तर आज तेजगावला जायचं आहे. तर बघू, आज महालक्ष्मीचा बाजार आहे, त्याच्यामुळं मग जायचं आहे तेजगावला. तर तिथे गेल्यावर कळणच आता नेमकं काय काय खरेदी होती, काय काय नाही. तर बाजारात तर नाही शेअर करता येणार खरेदी करताना, पण घरी आल्यावर नक्कीच तुमच्याशी शेअर करीन. आणि महालक्ष्मीचा बाजार म्हटल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे काय काय आणावं लागतं. आता सगळं डोक्यात येऊस तर तिथं गेलं ना काही गोष्टी विसरतं. पण मी नेमकं लिस्ट करायची विसरून गेले. शॉर्ट व्हिडिओसाठी थोडी लिस्ट ही केली होती, तर ती याच्यात जरा जास्त डार्क दिसू राहिली म्हणून पुसली. तर आता जसं ध्यानात येईन तसं थोडं घ्यायचं आहे. तिथं गेल्यावर दिसन तसं लक्षात येईन तसं. त्याच्यामुळं तुमच्याशी काही तिथं शेअर करता येईन असं मला वाटत नाही, पण आलंच तर नक्की करीन. तर चला मग, बसलेत गाडीवर जाऊन हरणं वाजू राहिले. तुम्ही आहे का, आवाज ऐकलाच असेल. त्यांना एकदा गाडीवर बसलं की मग थांबायला जमत नाही, कारण लई घाई. आत्तापूत आवरा म्हणून आता वाजलेत 2:30. तर आत्तापूत आवरीत होते आणि उरकलं नाही त्यांनी पटकन. आबळ पण आलं आहे, पाऊस काय करतोय काय माहिती. तर चला भेटू पुढं ब्लॉगला. तसं कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा. बघा आमच्या इथला मंडळाचा गणपती. काय पैसे टाकायला होय? तुम्हाला काय पैसे लागत आहे? सारे मंडळ मोठले. कुठे गेले ते अध्यक्ष? हो अध्यक्ष, काही जेवण बिवण आहे का नाही? हो अध्यक्ष तर बोला नाही. बोलती बंद झाली काय? भारी केलं बरं का शेडन, ते भारी केलं म्हणे शेडन. तुम्ही सांग, बोल राहिले मी, हो राहिले. ट्रॅक्टरला वर अध्यक्ष तोंडला पिलंय. हो जेवण बिवण कधी आहे? शेवटच्या दिवशी होय. हो चला ना. इथं नवीन शेड केलंय आणि गणपती बसवलाय. पोरांनी छान गणपती बसवलाय. मुरुम टाकू राहिले ते गार. तर मैत्रिणींना सगळ्यांनाच माहिती आहे, बाजारात आज गर्दी असणारच आहे, कारण सणाचा बाजार आहे, महालक्ष्मीचा बाजार आहे, गणपतीचा बाजार आहे. बाजारात आज सगळं काही मिळणार आहे, जे आपल्याला महालक्ष्मीसाठी लागतं, गणपतीसाठी लागतं. तर इथं बघा कापूर, ऊद, अगरबत्ती काय असेल ते, धूप बिूप इथं सगळं भेटतंय. तर मग मी पहिल्या ह्या दुकानातून हे घेतलं, कारण जे लक्षात दिसन ते घ्यावं लागेल, नाहीतर काही गोष्टी विसरून येतो, लक्षात नाही राहायच्या म्हणून. तर मी काही एवढं शूट केलं नाही, पण थोडंफार शूट केलं बाजारात, कारण पाऊस येणार होता, येईन असा अंदाज होता, घरी यायची घाई होती. तर चालला हळूहळू बाजार. पण मला सगळं एकत्रच घ्यायचा होता, कारण देवासाठी जे लागते ते बी घ्यायचं होतं आणि भाजीपाल्याचा बाजार पण करायचा होता. तर दोन्ही चाललं आहे माझं, जिथं जे दिसन ते घेत राहिले मी, कारण इथं पण स्टॉल लागलं होतं छोटंसं. तर मग मला परत दुकानात यावं लागलं, कारण जे मला बाजारात मिळालं नाही ते ह्या दुकानात भेटतं. मग मी इथं आले. तर इथं बघा खूप म्हणजे असे डिझाईन, फुलं बिलं समोर ठेवायचे, झाडं, रांगोळी, अमकं तमकं सगळं ठेवलेलं होतं इथं. पण जायचं म्हटलं तर पैसा लागतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आणि आज बघा सकाळ काल झाला गुरुवार आणि काल होता बाजार. तर बाजार झाला आणि बाजार करून घरी आलो, इतका पाऊस सुरू झाला बापरे. तर पाणीच केलं आहे पावसाने पूर्ण. रात्री म्हणजे 4-4:30ला घरी आलतो, तर तेव्हापासून जीच पाऊस चालू आहे. तर अजून पण बंद नाही आहे, येतो आहे थोडा, पण आता कमी झाला आहे.
तर असा पाऊस सुरू झाला ना तर ब्लॉगसुद्धा घ्यायला जमलं नाही. आपल्या जास्वंदीला एकच फुल आलं आहे, रोज एकच येतं एवढ्यात. तर पावसामुळे ना लाईट पण गेली आणि काही शूट करता आलं नाही, काहीच नाही. तर डायरेक्ट आज सकाळचा ब्लॉग येतो आहे तुम्हाला. काही पाठीमागचा कालचा होता, म्हणजे कालचा काही आजचा काही दुई मिक्स करून येणार आहे तुम्हाला ब्लॉग. तर आले हे दूध घालून पावसात, शर्ट नव्हता घातला, बनेलवरच गेले ते वल्ले आले का. तर मला एक म्हणायचं तुम्हाला की आज तुम्हाला मी किती पाऊस झाला आहे ना, किती पाणीमय झाले तिसगाव, तर तुम्हाला दाखवते. तर आमच्या इथं आलं आहे नदीला पाणी. तर किती पाणी आलं हे मला सकाळी सांगत होते, पण सकाळी म्हणजे उठल्या तर पारसं काम आवरायचं होतं, चहा पाणी घ्यायचं होतं, त्याच्यामुळं मग एवढं सकाळ म्हणलं नको तिकडं जायला. तर मग मी आता आवरलं, चहा पाणी घेतलं आहे आणि म्हणलं चला आधी आता तुमच्याशी शेअर करावं पाणी किती आलं आहे तुम्हाला दाखव, आणि मला पण बघायचंच आहे आणि तुम्हाला पण दाखवते. तर सगळीकडं असं नाही का धुंदकलेलं वातावरण झाले, पाऊस येतो आहे थोडा. आणि काल म्हणजे इतकी मेहरबानी, घरी आलो आणि लगेच पाऊस सुरू झाला. तर लाईट नसल्यामुळं काहीच करता नाही आलं, रात्री शूट नाही घेता आलं, सगळीकडं अंधार झाला. इजाचा कडकडाट पण होता थोडासा, आणि सांगितलंच होता इजाच्या कडकडाट पाऊस होणार आहे आपल्याला, पण त्याचा काहीच अंदाज नव्हता येईन म्हणून. ऊन होतं आणि तो आला. तर चला मग आले मी इथं तुमच्याशी करते शेअर. आता पाणी दाखवते तुम्हाला. सकाळ उठल्या काय म्हणतात ना, इकडं आले. तसं आम्ही नदीला पाणी आलं का सगळ्यांनाच लय आनंद होतो, सगळेच इकडे नदीला पाणी बघायला येतात. तर आता सगळे बघून गेले असते दूध घालायला आल्यावर, नाहीतर दुपारी जर पाणी आलं असतं ना तर सगळे तिकडून तिकडं त्यांच्या वाजतात ना, तिकडून ते उभा आणि इकडून आम्ही उभा पाणी बघायला असतात. पण आज सकाळ रात्री पाणी आल्यामुळं सकाळच बघून गेले असतील ते. बापरे, चांगलंच पाणी वाढले. रोज तुम्ही बघायच्यास, पण वाथ हे असं दिसत नव्हतं ना. आज बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा पाणी खळ पाणी, सकाळ उरून पाऊस, झिम रिमझिम आणि पाण्याच्या खळखळ धारा, पाण्याचा आवाज. तर इतकं छान वाटलं ना मग सकाळ येऊन एकदम प्रसन्न असं वातावरण झालं. पहिल्या सुट्याच नदीला पाणी आल्यामुळे पाणी थोडं गढूळ आहे, पण खूपच छान वाटले बघून. आता कारण नवरात्रात सगळ्यांचंच आता धुणे धुवायची गडबड इथंच चालणार आहे, कारण धुणं धुवायला नदीला पाण्याची वाट माणूस बघतंच. कारण घरी किती पाणी असलं ना तरी नदीला धुणं धुवायला मोकळं एकदम भारी वाटतं, कारण पटपट धुणं पण होतं आणि निर्मळ निघतं पण. कारण इथं पाणी बदलायची घाई नसती. घरी म्हणलं ना तर तीनदाच हे पाणी बदल ते पाणी बदल, तर कपडे व्यवस्थित धुवायला बराच वेळ लागतो. तसं इथं नदीला आलं ना तर पटकन धुणं होतं, त्याच्यामुळं नवरात्रात सगळ्यांचं धुणं आता इथंच राहणार आहे. तर बघा कसं दिसतंय पाणी बघून तर मला खूप आनंद वाटला, कारण बऱ्याचशा दिवसातून नदीला पाणी बघितलं. नदीला पाणी मागच्या वर्षी थोडंच होतं, एवढं नव्हतं, पण यंदा भरपूर असं पाणी आलेलं आहे नदीला. मला नाही पाहताय, तुम्हाला येते का? चला आता नको. कस काय आंघोळ होईन ना. कधी दिसतात आमची हिरो. मुलगी असली तर सांगा बरं का, संपर्क करा आमच्याशी. ब्रँड शेतकरी पाणी आलंय नदीला होऊन जातात. आई तुमच्याकडे काय आता दूध घालाय सध्या? या मग काय. तर चला सकाळ दुधावले चाललेत ना, आणि मी आले शूट घ्यायला, कारण म्हणलं बघू किती पाणी आले कितीक नाही. तर घेतला आता. आवी चालले होते नेमकं दूध घालायला, आवीला घेतलं, थोडंसं कॅप्चर केलं त्याच्यात कॅमेऱ्यात.
तर वरून थेंब 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 माझा पूर्ण मोबाईल भिजू राहिलेला आहे. मोबाईल वाला झाला आहे आता. तर भेटू घरी गेल्यावर. आता चला आज राहिलेलं घर तेवढं आवरून घेते. एक भिंतड कलर द्यायची राहिली तेवढी भीतीला कलर पण देऊन घेते. तर हे 2 फुलं अशा वातावरणात किती छान वाटू राहिले. मला वाटलं एकच आलं पण खालून एक येते बघा. 2 फुलं आलेत. सगळे जर फुलं आले ना तर मग भारी वाटते. तुम्ही तर पाहिलीच आहे ब्लॉगमध्ये किती छान वाटते. आणि सगळे झाडं असे खुललेत. असं वातावरण आणि वरून पावसाचे थेंब म्हणल्यावर वातावरण असं असल्यावर झाडं खुलतीतच आहे का नाही. तर चला मी काल ना 2 झाडं आणलेत गुलाबाचं आणि मोगऱ्याचं इथं ठेवलेत. का आले का पाऊस चालू झाला मग त्याच्यामुळं ते काय मी लावले नाही. तर आता त्यांना पण लावून घेते. इथं खड्डं थोडं आळं बिळं करून खांदून त्याला लावून घ्यावं लागेल. आणि नंतर मग रॅकन ते आवरायची, रॅक काढायची आवरायला, डब्बे काढायचे आहेत आवरायला. तर आज तोच उद्योग चालणार आहे. पण त्याआधी अगोदर स्वयंपाक करून ठेवावं लागणार आहे. कारण आहे ना स्वयंपाक नंतर म्हणलं ना तर भूक लागती आणि करायचं मग कंटाळा येतो. मग काय खाऊन काय नाही होतं असं होतं. काम आवरल्याच्या नंतर एवढं पटकन स्वयंपाक तर तयार होत नाही. स्वयंपाक करायला कसं अर्धा तास तर लागतोच. आणि एवढ्या वेळ पण दम निघत नाही. कारण अगोदर दुसरं काम केलेलं असतं. त्याच्यामुळं आज काय करणार आहे अगोदर स्वयंपाक आणि नंतर बाकीचं काम. तर चला मग. हो आता आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय करा. हो बाय. ही भिंत राहिलेली आहे माझी. मी तुम्हाला दाखवली नव्हती त्या दिवशी. कारण त्याला रॅक आणि ती लावली होती ना तर म्हणलं काढायचं परत ठेवायचं. त्याच्यामुळं म्हणलं ज्या दिवशी रॅक काढायची ना त्या दिवशी त्या भिंतीला कलर देता येईल. तर ती भिंत राहिली माझी. आज कलर द्यायची. आज ते डबे सगळं काढणार आहे घासायला. एवढं घासून वाळून नीटनाटकं लावून ठेवलं ना मग आवरलं काम. घरातलं साफसफाईचं काम का आवरलं. मग राहिली फक्त आतुरता गौरीची आगमनाची. तर ती उद्यापासून थोडीफार होणारच आहे चालू. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं मी ब्लॉगमध्ये की बाजारला गेले तर खरेदी केली. खरेदी भरपूर काही करावं लागते हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण सगळं काय तुम्हाला उघडून दाखवत नाही. पण थोडंसं दाखवते. कारण आता काय मी पाहिलं नाही. थांबा थोडं दाखवते. तर हे असं डेकोरेशन सामान ते आणलं. बाकी काय नाही आणलं. काय पडलं आहे माझ्या. हे पहा डेकोरेशनचं सामान ते आणलेलं आहे. आणि दुसरा असं नाही का बारीक भाजीपाला अमकं तमकं हे तो बाजार केला मग. तर चला असा होता आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.